आमच्या अंगी यावे शब्द आपुले देण्याचे भाग्य आम्हा लाभले अतिथीगण येण्याचे माननीय सेवक आमदार साहेब। तो भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। आजच्या डॉक्टर काकासाहेब पुणे माध्यमिक विद्यालय यांच्या विविध स्पर्धेमध्ये वर्षभरात झालेल्या सर्व स्पर्धा आणि त्या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित आपल्या संस्थेचे खऱ्या अर्थाने ते भारताचे जरी डॉक्टर असते परंतु शिक्षण क्षेत्रात ते एक पारिवारिक वारसा चालवता येते। डॉक्टर गुणपात्रे प्रतिनिधी माननीय डॉक्टर शिवाजी गुणपात्रे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक फारस परदेशी सर, देशपांडे मॅडम, देसे सर, आरबी पाटील सर, सर्व शिक्षकांची नावं घेतली पाहिजे। सत्यानंतर मॅडम तुम्ही सगळ्यांचीच, पण वेळ पण कमी आहे, बरेच वेळपासून विद्यार्थी थांबले, त्याच्यामुळे खूप जास्त वेळ न घेता उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, खरं तर एक चांगल्या कार्यक्रमाला येण्याचा योग इथं आला आणि स्वाभाविक वर्षभरात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये स्वतःच परिश्रमाच्या माध्यमातून अस्तित्व सिद्ध केलं, प्रथम, द्वितीय, तृतीय अशा ठिकाणी त्यांनी कोणी जे आज बक्षीस मिळवली त्यांचं आज कोणाला पदक, प्रमाणपत्र आपण देतो। खरं तर हे नुसतं बोलण्यासाठी पदक आणि प्रमाणपत्र नसून खऱ्या अर्थाने मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर ध्येयपूर्तीच्या दृष्टिकोनातून टाकलेलं एक पाऊल हे तुमचं सगळ्यांचं आहे असं मला वाटतं। आणि हे आत्ताशी जे टाकलेली पावलं आहेत ही पावलं तुम्ही अधिक पुढच्याही पद्धतीने, पुढच्याही काळात अशाच पद्धतीने पुढे टाकत राहावं यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। खरं तर शालेय जीवनात आमचा अनुभव असा आहे, अशा एखाद्या कार्यक्रमाला जर एखादा राजकीय नेता जर मंचावर उभा राहिला तर आम्ही 90% विद्यार्थी बोलायचो ह्याचं लवकर आठवत बरोबर आहे की नाही? नाही, तुम्ही लक्षही देत नाही। मग मी काय भाषण केलं कोणी सांगेल का आता? याचा अर्थ काय झाला? एकतर मला काही काम नसावं, मी काहीतरी काम नाही म्हणून डॉक्टरांनी आणि मॅडमांनी बोलवलं, त्यांचं मन राखण्यासाठी इथं आलं असावं, किंवा तुम्हाला असं वाटत असावं की हा फार वेळा माणूस दिसतोय, त्याला न ऐकलेलं बरं, पण आता काहीतरी बोलतोय, काहीतरी वेळ जाऊ देऊ, याला एकदा जाऊ देऊ असा अर्थ धरायचा का? बघा, मी खूप अलीकडेच म्हणजे तुम्ही आता समजदार झाले तर माझा एक मित्र मला भेटला, तो वर्गामध्ये खूप हुशार। अलीकडेच मी हिमालयाला गेलो, आमचा एक नवरात्रीचा कार्यक्रम होता, तो शाकंभरीचा कार्यक्रम असतो, तो अकॅडमिक मध्ये आणि स्पोर्ट्स मध्ये बऱ्यापैकी हुशार होता आणि त्याला सगळेजण आम्ही शाळेत बऱ्या म्हणत, त्याला सगळेजण आम्ही म्हणजे तो मॉनिटर पण असायचा, एकदा मी मॉनिटर होतो, एकदा तो, आणि तेव्हा अगदी तेव्हापासून नेतृत्व गुण आणि जरा आपण म्हणतो की थोडाफार हुशार तो असेल होता असं आमचं सगळ्या वर्गाचं मत होतं। मी त्याला मधल्या काळात भेटलो, मी तर आताही भेटलो,
तर अगदी तुम्हाला सांगतो की व्यसनाधीन म्हणजे मलाही वाईट वाटतं. हुशार मुलगा होता, लक्ष दिलं नसेल, काही अडचणी असतील माहिती नाही, परंतु त्याचं अजून लग्नही झालं नाही. म्हणजे मी काय सांगतो की ज्या वयात बघा किती अशी मुलं असतात की ते शालेय जीवनात हुशार असतात, परीक्षेत चांगल्या पद्धतीने असतात. तुम्ही आमच्या सोबतचा सिनियर एक मुलगा आहे, तुम्ही तो बस स्टँडच्या आजूबाजूला फिरतो, संदीप कोणी पाहिलं तर माहित नाही, तिथंच तो तुम्ही पाहिलाय का कोणी? तो आमच्या 2 वर्ष पुढे होता सर. इतका दिसायला पासून त्याचे कपडे राहणीमान इतकं स्वच्छ असायचा, वर्गात पण हुशार होता. अगदी आता बस स्टँडच्या आजूबाजूला मनोरुग्ण झाला. तो कायम इथं तुम्ही कोणी पण बघा, तो मला आला, मी आमदार जरी असतो तर मंगेश तिकडे मला पैसा दे असं बोलतो. म्हणजे मला हे सांगायचंय की बघा यातला असा प्रकार, मी वाईटही प्रकार सांगतो, चांगले प्रकार असे की जे शालेय जीवनात त्यांनी स्वतःला आयुष्यात शिस्त लावली, स्वतःला घडवलं. त्या सगळ्या मुलांनी परिवाराचं, स्वाभाविक गावाचं, परिसराचं नावही मोठं केलं. संदीप सावंत नावाचा DYSP आपल्याकडे अँटी करप्शनला धुळ्याला आलेला आहे एक अधिकारी. अगदी 8 वर्षाचा असताना आई वडिलांनी मारली, नंतरच्या काळात वडीलही वारले. अशा परिस्थितीत सगळ्या 2-3 भावंडांनी, एक भाऊ आर्मीत गेला, आई वडील वारल्यावर एक भाऊ वडिलांच्या जागेवर इमिजिएट अनुकंपावा लागला आणि हा DYSP झाला. काही नव्हतं. म्हणजे तुम्हाला सांगतो समाजात अशी खूप मुलं आहे, तो जमाना गेला. म्हणजे बघा की डॉक्टरांची मुलं उद्या मोठे होतील, त्यांच्या परिवारात जे त्यांना मुलांना मदत करतील, माझी मुलं असतील समजा, ते म्हणतील की आमचे वडील आमदार आहेत किंवा इतर बरेचसे सदन लोक असतात. पण आता असं काही राहिलेलं नाहीये की मोठ्या घरातल्या, चांगल्या घरातल्या लोकांनी पुढे जावं. आता तर उलट झालंय. सर्वसामान्य परिसरातली घरातली मुलं, मिडल क्लास फॅमिली मधली मुलं मुली एवढी पुढे जायला लागली आहे. तर माझ्याकडे काल रात्री 8:30 वाजता एक मुलगा आला, तो म्हटला की तर मी स्पोर्ट्स मध्ये खेळतोय, मला दिल्लीला दिल्ली प्रीमियर लीग कडनं महाराष्ट्राकडनं मी खेळ, तिथं मॅच आहे, नंतर युनिव्हर्सिटीची मॅच 18ला इथं आहे, माझी 16ला मॅच आहे, मला 2 दिवस ट्रेनने लागतील, माझी परिस्थिती नाहीये, मला फक्त तुम्ही युनिव्हर्सिटीला येऊन मला पुण्याला जर मॅच खेळायला जायचं असेल तर 2 दिवसाची वेळ आणि मला 2 ठिकाणी खेळायचंय. मी जर दिल्लीला खेळलो तर मी युनिव्हर्सिटीत खेळू शकत नाही. मी म्हटलं मी करू काय? तर म्हटलं की मला तुम्ही फक्त एकच मदत करा, विमानाचं तिकीट मला काढून. मी त्याला एक चिठ्ठी लिहून दिली, म्हटलं बाबा तुला विमानाचं तिकीट काढून देतो. जर तो मुलगा म्हटला असतं की बाबा आता संपलं, म्हणजे तुम्हाला यासाठी सांगतोय, कितीतरी अशी मुलं मुले आहेत की जे परिस्थिती आई वडील अडचणीत आहेत, ती कारण कधीच समजत नाही. जी लोक कारण सांगतात आमची परिस्थिती अडचणीची आहे, माझे वडील गरीबी आहेत, माझी परिस्थितीच नव्हती, मला तर खूप शिकायचं होतं पण मी शिकलोच नाही, माझ्या वडिलांनी मला मदत केलीच नाही, आमच्या आईने तेव्हा होत म्हटलं नाही, हे फक्त न करणाऱ्या मुला मुलींची काम आहे. आता बघा तुमच्यामध्ये मुला मुलींना इथं आता बक्षीस मिळाली की नाही? राजपूत नावाच्या मुलीने 98 मार्क मिळवले की नाही? मिळवले ना? 100 पैकी 100 मार्क तुमच्या वर्गातल्या काही मुला मुलींनी मिळवले. काही मुली इथं आलेल्या आहेत, 10वी नंतर त्यांनी तुम्ही या शाळेत माझे विद्यार्थी म्हणून होतात आणि काही विविध स्पर्धेमध्ये शाळेतल्या अकॅडमिक मध्ये काहीतरी मिळवलं म्हणून तुम्हाला इथं बोलवलं की नाही? तुम्हालाही हेच मनाशी ठरवायचंय की आपल्या जीवनामध्ये दुसरा बाहेरचा माणूस येऊन आपलं जीवन घडवेल असं काही होणार आहे का? होणार आहे काही? मला स्वप्न बघायचं. आणि आता या कॉम्पिटिशनच्या जगात पहिल्या जमान्यात असं होतं की संस्था पुढारी हे असायचे तर ते नोकर लागून जायचं. आता सगळं पद्धत बदलली. कुठलाही अधिकारी व्हायचं असेल, काही उभं करायचं असेल तर त्याला कुठेही जाण्याची गरज नाही. स्वतःमध्ये कर्तृत्व असलेली लोक स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करतायत
मी तुम्हाला या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढेच सांगेल की या संस्थेचं नाव म्हणजे खरं तर डॉक्टर पूर्णपात्र मॅडम आणि डॉक्टर सरांनी ज्या पद्धतीने ही संस्था उभी केली, नंतर शुभांगी असतील, डॉक्टर साहेब असतील आणि मुख्याध्यापक सगळा स्टाफ असेल, या संस्थेचं नाव लौकिक वाढवत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिणीमध्ये आपलं नाव आलं याचं देखील मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो. खरं तर मी तुम्हाला या बक्षीस वितरणाच्या निमित्ताने एकच सांगेल की आज जेवढ्या विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळाली त्यांच्यासाठी जोरदार एकदा सगळ्या टाळ्या वाजवा सगळ्यांनी. तुला आनंद झाला नाही का? जोरदार एकदा टाळ्या करा. त्यांचं आपण अभिनंदन करूया की त्यांनी आज गुणवंत विद्यार्थी म्हणून त्यांना आपल्या सगळ्यांसमोर संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार झाला. आणि मी संस्थेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो, पालकांचं अभिनंदन करतो की आपला देखील तेवढाच मोठा हातभार यामध्ये आहे की आपण या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून ते करून घेतलं. दोघांचं कौतुक करत असताना मी जाताना एकच सांगेन की डॉक्टर साहेब आम्ही शैक्षणिक दरवर्षी कार्यक्रम राबवतो. मी आमदार झालो तर बऱ्याचदा आता बरेच म्हणायचे की कसं काम होईल, काय होणार नाही, पुढारी काही करत नाही म्हणायचे की नाही. हा सांगत नाही. तुमच्या समोरचा चौक जेवढा छान होईल कधी वाटलं होतं का? ती पूर्ण नदीचं सुशोभीकरण करतो. तिथं आम्ही आता काम चालू केलं. तो स्विमिंग टँक आम्ही तिथे बनवतोय. मुलांचा आम्ही स्विमिंग टँक ठरवलंय. मुला मुलींचं वेगळं तिथं सगळं त्यांचं पूर्ण चेंजिंग रूम पासून अगदी चांगल्या पद्धतीने स्विमिंग टँक तिथं बनवतोय. गावात बदल होतोय की नाही होतोय? गाव आपलं छान होतंय ना? अजून काहीच झालं नाही. आपल्याला याच्यापेक्षा अधिक सुंदर गाव बनवायचं आहे. त्याचं कारण असं आहे की तुमच्यासारखी चांगली मुलं मुली इतके जर छान गोड निरागस अगदी गुलाबाच्या फुलांसारखे मुलं मुली जर त्या गावात राहत असतील, त्या मुला मुलींसाठी गाव चांगलं बनवायला नको का? तुझ्यासारखा सदृढ बालक जर असेल तर घ्यायला नको की? सगळ्यांसाठी आपल्याला हे गाव चांगलं बनवायचं. मी तेही काम करणार आहे. तुम्हा सगळ्यांना माझं गाव बदलतंय, स्वच्छ सुंदर चांगलं गाव बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालला आहे. निश्चित 30 वर्षात जे झालं नाही ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ सगळं एका रात्रीत बदलेला असं नाही. काही गोष्टींना वेळही लागणार आहे, पण इच्छाशक्ती ठेवून काम करून हा आमचा संकल्प आहे. आजच्या या बक्षीस वितरणाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्या मुलांना खूप साऱ्या शुभेच्छा. डॉक्टर साहेबांना सांगायचं राहिलं की आम्ही दरवर्षी एक शैक्षणिक कार्यक्रम घेतो. मी आमदार झालो त्या वर्षी कोविड लागला. त्याच्यानंतरच्या वर्षामध्ये आम्ही दुसऱ्या वर्षापासून कार्यक्रम चालू झाले. ते आम्ही 400 ते 500 मुलांना जवळजवळ शिष्यवृत्ती वाटली. बरेचसे शाळेत, तुमच्याही शाळेतले काही मुलं मुली असतील माहिती नाही मला किती नाव आलं असतील. नंतर ते चालले गेले. 10वी नंतर गेलो होतो. नंतर तुम्ही सायकल वाटप केलं. तुमच्या शाळेतलं नाव नसते उद्या का सायकल किती मिळाले तुम्हाला? सायकल कमी असते कारण की तुम्ही शहरातच जास्त होते. ज्यांची शाळा आणि घर हे अंतर काही चालणं शक्य नाही, बस नाही, त्या लोकांना मुलांना विद्यार्थ्यांना आम्ही सायकल दिल्या. मागच्या वर्षी दप्तर वाटप केलं. दप्तर तुम्ही पाहिलीत मिळालीत ना? 1 ते 5 जे विद्यार्थी असतील त्यांना मिळाले असतील. याही वर्षी आम्ही शैक्षणिक कार्यक्रम घेणार आहोत. दरवर्षी एक शैक्षणिक कार्यक्रम घ्यायचं आमचं ठरलेलं आहे. हे यासाठी की उद्याचं भवितव्य देशाचं, गावाचं, परिसराचं आणि त्या परिवाराचं भवितव्य ही मुलं आहेत. आणि जर तुम्ही पुढे गेली, तुमच्यातला कोणी मुलगा मुलगी जर पुढे अधिकारी झाला, म्हणजे अगदी तुमच्यातला कोणी शिक्षणाधिकारी झाला, कोणी चांगल्या स्तरावर उच्च स्तरावरही गेलं तर तुमच्या संस्थेचे मुख्याध्यापक, चेअरमन, सेक्रेटरी आणि आमदार म्हणून आम्हालाही आनंद वाटेल की आमच्या गावातली पोरं पुढे गेले.
जेवढा आनंद पुढे जाण्यात तुम्हाला स्वतःला असेल त्याच्यापेक्षा जास्त आनंद हा तुमच्या पालकांना आणि आम्हालाही असणार आहे की आपल्या गावातील पोरं पुढे जात आहेत. यासाठी तुम्हाला पुढील याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर माझा आवड जास्त निघत नाही, त्याचं मला अजूनही संवाद साधायला आवडलं असतं. आणि दूध संघाची बैठक आमची 2 वाजता आहे, तिथेही पोहोचायचं आहे. त्याच्यामुळे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मी प्रातिनिधिक 4-5 जणांचं देईन, परंतु सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा. जाताना एकच सांगेल की शैक्षणिक या विषयावर तुम्हाला असं वाटतं की दादा आम्हाला शिकायचंय आणि आमची परिस्थिती आड येते, तर तुम्हालाही सांगतो तुम्ही दरवर्षी बरेचशे मुला मुलींचे आम्ही बघतो शिक्षणाचं काही ना काही खर्च आम्हीही उचलतो. आपल्याही संस्थेतले काही मुलं मुली असतील तर त्यांच्या संदर्भात शैक्षणिक वर्षासाठी लागणाऱ्या मदती 10वी नंतर आणि 12वी नंतर आम्ही करत असतो. मी तुम्हाला एकच सांगेल की तुमच्यामध्ये जर तेवढं टॅलेंट आहे, स्किल आहे आणि परिस्थिती जर आडवी येत असेल तर तुमचा मोठा भाऊ म्हणून मंगेश दादा तुमच्या सोबत आहे, हा तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो. फक्त माझ्या सर्व लहान भावंडांनी पुढे जावं आणि भावाला मोठ्या दादाला आनंद व्हावा की माझी सगळी लहान भावंड पुढे जात आहे. पुढे जाल ना? नक्की. धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद दादासाहेब. विद्यार्थी मित्रांनो, दादासाहेबांनी आपणास लहानपणापासून शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या आणि बाळांनो त्यांच्या मित्राची अवस्था ही का झाली तर शालेय जीवनात जर त्यांनी अभ्यास केला असता, स्वतःला शिस्त लावली असती तर काय झाले असतं. बाळांनो कोणतेही कारण सांगू नका, परिस्थितीवर आपण मात करा आणि पुढे जा. माननीय दादासाहेबांनी विद्यार्थ्यांसाठी आज खरोखर दादासाहेब तुम्ही विद्यार्थ्यांसाठी हिरो आहात. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. त्यासाठी प्रयत्न करा, प्रयत्न केले यश नक्कीच मिळेल बाळांनो. माननीय दादासाहेबांच्या सुस्वभावामुळे आणि कार्यतत्पर असल्यामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी अनेक माणसं जोडली. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ आणि अपेक्षा न ठेवता एखादा यानंतर माननीय शिशुविहार शैक्षणिक संस्थेचे यानंतर उर्वरित राहिलेला जो बक्षीस समारंभ आहे तो आपण या ठिकाणी आता करीत आहोत. बक्षीस यादी वाटप. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित पालकवर्ग, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद आणि लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023-24 सर्वप्रथम व मुलींमध्ये सर्वप्रथम कुमारी राजपूत दिशा दिलीप या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर यायचे आणि पालकही आलेले असतील त्यांनी व्यासपीठाकडे यावे ही नम्र विनंती. कुमारी राजपूत दिशा दिलीप तालुक्यात सर्वप्रथम, मुलींमध्ये सर्वप्रथम, तसेच संस्कृत विषयात सर्वप्रथम, विज्ञान विषयात सर्वप्रथम, गणित विषयात सर्वप्रथम, इंग्रजी विषयात सर्वप्रथम. तुम्ही काय करता? कुमारी दिशा दिलीप राजपूत तालुक्यातील सर्वप्रथम, दिशा बेटा तुझे व तुझ्या पालकांचे मनपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. विद्यालयातून द्वितीय क्रमांक कुमारी पाटील कोमल योगेश, द्वितीय क्रमांक पाटील कोमल योगेश. कोमल व तिच्या पालकांनी कृपया व्यासपीठावर यावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. आदरणीय पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती की ज्यांनी पारितोषिक स्वीकारले त्यांनी ऑफिसच्या साईडला निलेश पाटील सर बसले त्यांच्याकडे स्वाक्षरी करावी. द्वितीय क्रमांक पाटील कोमल योगेश, ती व तिचे पालक पारितोषिक स्वीकारत आहे. समाजशास्त्र विषयात सर्वप्रथम. कोमल बेटा तुझे व पालकांचे मनपूर्वक अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. टाळ्यांचा गजर सुरू ठेवा.
शालांत परीक्षा तृतीय क्रमांक वंशिकर रोहित सुनील समाजशास्त्र विषयात सर्वप्रथम, तसेच विद्यालयातून मुलांमध्ये सर्वप्रथम समाजशास्त्र विषयात सर्वप्रथम श्री व सौ सुनीता किरण महाजन यांच्यातर्फे, मंजुळा गणसिंग पाटील यांच्यातर्फे, श्रीमती कस्तुरबाई खंडू चौधरी प्रतिष्ठान यांच्यातर्फे वंशिका रोहित सुनील व त्याचे पालक पारितोषिक स्वीकारत आहे। रोहित बेटा खूप खूप अभिनंदन, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा। रोहितच्या पालकांचे देखील मनपूर्वक अभिनंदन। शालांत परीक्षा चतुर्थ क्रमांक खूप खूप शुभेच्छा बाळा। शालांत परीक्षा चतुर्थ क्रमांक महाजन श्रेया भूषण तिच्या पालकांनी देखील व्यासपीठावर यावं ही नम्र विनंती। संस्कृत विषयात सर्वप्रथम 100 पैकी 100 गुण कुमारी महाजन श्रेया भूषण। शालांत परीक्षा चतुर्थ क्रमांक सौ प्रतिभा पाठक यांच्यातर्फे, श्री वार कुलकर्णी यांच्यातर्फे, श्री अरविंद तरटे यांच्यातर्फे, श्री व सौ सुनीता किरण महाजन यांच्यातर्फे श्रेया बेटा खूप खूप अभिनंदन। तुझ्या पालकांचे देखील अभिनंदन, भावी वाटचालीत खूप खूप शुभेच्छा। शालांत परीक्षा पाचवा क्रमांक शिंपी समृद्धी रुपेश कुमार पालकांनी देखील व्यासपीठावर यावे ही नम्र विनंती। गणित विषयात सर्वप्रथम शिंपी समृद्धी रुपेश कुमार, समृद्धी 40 पारितोषिक स्वीकारत आहे। जोरदार टाळ्या वाजवा बाळांनो। गणित विषयात सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा मॅडम। यानंतर विषय अनुरूप सर्वप्रथम क्रमांक मराठी विषयात सर्वप्रथम चौधरी राशी बापू मराठी विषयात सर्वप्रथम सौ रेखा भरत वाघमारे यांच्यातर्फे, श्री सुकम येवले यांच्यातर्फे, श्री व सौ सुनीता किरण महाजन यांच्यातर्फे राशी बेटा खूप खूप अभिनंदन। हिंदी विषयात सर्वप्रथम हिरे मिताली प्रशांत तिच्या पालकांनी व्यासपीठावर यावे ही नम्र विनंती। हिंदी विषयात सर्वप्रथम हिरे मिताली प्रशांत तिच्या आई पारितोषिक स्वीकारत आहेत। बाळांनो जोरदार टाळ्यांचा गजर सुरू ठेवायचा। मितालीच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन व मितालीला भावी वाटचालीस शुभेच्छा। हिंदी विषयात सर्वप्रथम पाटील संकेत सुनील सौ उषाताई कुलकर्णी यांच्यातर्फे, श्री विकास प्रभाकर नाईक यांच्यातर्फे, श्री व सौ सुनीता किरण महाजन यांच्यातर्फे, श्री के रांगापुणे यांच्यातर्फे, सौ प्रमिला साहेबराव चौधरी यांच्यातर्फे पाटील संकेत सुनील। हिंदी विषयात सर्वप्रथम टाळ्या वाजवायच्या बाळांनो। बाळा खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन तुझे। संस्कृत विषयात सर्वप्रथम निकुम मयुरी पुलकेश संस्कृत विषयात सर्वप्रथम ब्राह्मणकर नयन उमेश संस्कृत विषयात सर्वप्रथम सोनोने हितेश अशोक संस्कृत विषयात सर्वप्रथम जाधव वेदश्री संदीप पाटील अमित राजेंद्र। गणित विषयात सर्वप्रथम पाटील अमितच्या पालकांनी व्यासपीठावर यावी ही नम्र विनंती। गणित विषयात सर्वप्रथम सुदर्शन स्टोर्स यांच्यातर्फे, श्री बाळकृष्ण रंगनाथ भांबरे यांच्यातर्फे, प्रदीप काळे यांच्यातर्फे, श्री व सौ सुनीता किरण महाजन यांच्यातर्फे, के राकापुणे यांच्यातर्फे अमितच्या पालकांचे अभिनंदन। गणित विषयात सर्वप्रथम पाटील वैष्णवी संदीप तिच्या पालकांनी व्यासपीठावर यावे ही नम्र विनंती। गणित विषयात सर्वप्रथम पाटील वैष्णवी संदीप। यापुढे सोनवणे हिते अशोकच्या पालकांनी तयार राहायचं। पाटील वैष्णवी संदीप। शिल्पी राज प्रमोद। गणित विषयात सर्वप्रथम गणित विषयात सर्वप्रथम पाटील वैष्णवी संदीप। गणित विषयात सर्वप्रथम पाटील वैष्णवी संदीप। सोनवणे हितेश अशोक। मोरे वेदांत दत्तात्रय। गणित विषयात सर्वप्रथम सुदर्शन स्टोर्स यांच्यातर्फे, श्री बाळकृष्ण रंगनाथ भांबरे यांच्यातर्फे, श्री प्रदीप काळे यांच्यातर्फे
मालिनी गोविंद महाजन यांच्यातर्फे श्री व सौ सुनीता किरण महाजन यांच्यातर्फे मोरे वेदांत दत्तात्रय गणित विषयात सर्वप्रथम अभिनंदन बाळा. चौधरी यश रवींद्र समाजशास्त्र विषयात सर्वप्रथम. चौधरी यश रवींद्र. पाटील वैभवी संदीप. पाटील वैभवी संदीप. चौधरी भूमिका आणि समाजशास्त्र विषयात सर्वप्रथम. चौधरी भूमिका आणि तिचे पालक. चौदा वर्षातील राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा द्वितीय क्रमांक आदित्य गणेश पाटील. सर्व टीमने लवकर यायचं. मानस निवृत्ती कवडे, कृष्णा वासुदेव पाटील, गौरव आत्माराम पाटील, चेतन संदीप चव्हाण, चेतन निलेश चौधरी, नयन तेजित रवींद्र निकम, लोकेश राहुल सोनवणे, साई शरद चौधरी, हितेश प्रवीण सूर्यवंशी. आदरणीय गोरे सर व आदरणीय अमोल पाटील सरांनी देखील व्यासपीठावर यावे ही नम्र विनंती. या विद्यार्थ्यांनी खूप अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत पहिल्यांदाच हा इतिहास घडला आणि द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. यासाठी आदरणीय गोरे सरांनी अतिशय परिश्रम घेतले, म्हणून गोरे सरांनी देखील मनपूर्वक अभिनंदन. हातात या. टाळ्यांचा गजर सुरू ठेवा. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचाली त्यांना असेच यश मिळवू या शुभेच्छा व्यक्त करते. 14 वर्षातील आदरणीय गोरे सरांच्या मेहनतीने आजपर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपले विद्यार्थी गेलेले आहेत. तसेच अमोल पाटील सरांनी देखील असा परिश्रम आहे. या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. बाळांनो, टाळ्यांचा गजर सुरू ठेवा. राजरत्न रवींद्र निकम. आपल्या विद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेली कामगिरी खूप अभिमानास्पद आहे. या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयाचे नावलौकिक वाढवलेले आहे. त्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढेही असेच यश मिळो या शुभेच्छा व्यक्त करते. निशांत सचिन वाघ. 14 वर्षातील मुली जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत उपविजयी संघ. वैष्णवी विश्वास पाटील, ऋतिका सचिन गांगुर्डे, मनस्वी स्वप्नील पाठ चव्हाण, प्रेक्षा योगेश चौधरी, रुचिरा तुषार पाटील, हर्षदा राकेश पाटील. सर्व टीमने लवकर या बाळांनो. वैष्णवी बाईदास पाटील, त्रिवेणी रवींद्र पाटील, दिव्या भैयासाहेब पाटील, गुंजन प्रकाश महाजन, आदिती भगवान जाधव, अक्षरा हेमंत पाटील, अक्षदा मधुकर आवारे, सृष्टी संतोष हिरे. बेटा सरक. सरक इकडे. जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धा उपविजयी संघ आहेत हे सर्व विद्यार्थी. जोरदार टाळ्या वाजवायचे बाळांनो. त्याचबरोबर क्रीडा शिक्षक आदरणीय गोरे सर, आदरणीय अमोल पाटील सर यांचे देखील अभिनंदन. 17 वर्षातील मुली फुटबॉल स्पर्धा प्रथम क्रमांक लुबना इम्रान खान पठाण. सर्व टीमने लवकर यायचे. गायत्री सुनील चौधरी, जान्हवी भीमसिंग परदेशी, हरिप्रिया जनार्दन महाजन, कल्याणी नंदू पवार, चेतना ताराचंद पाटील, जयश्री अनिल पाटील, ऋतिका कैलास पवार.
ऋतुजा जिभाऊ देवरे, हेमांगी देवीदास महाले, तेजस्विनी शिवाजी पाटील, प्रेरणा भैयासाहेब बेलदार. सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. 14 वर्षाखालील विभागीय बॅडमिंटन स्पर्धा देवदत्त नितीन नायरे, श्लोक विजय जगताप, जयवंत रवींद्र पवार. राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा सहभाग श्लोक विजय जगताप. सॉफ्ट टेनिस राज्यस्तरीय स्पर्धा तृतीय क्रमांक जयवंत रवींद्र पवार. सॉफ्ट टेनिस राज्यस्तरीय स्पर्धा तृतीय क्रमांक. विभागीय बॅडमिंटन स्पर्धा जय किशोर पवार. जय किशोर पवार. यशस्वी स्पर्धकांचे मनपूर्वक अभिनंदन. यानंतर शालांत परीक्षा गणित विषयात सर्वप्रथम मोरे वेदांत दत्तात्रय. मोरे वेदांत दत्तात्रय. यानंतर समाजशास्त्र विषय चौधरी यश रवींद्र पाटील, वैभवी संदीप चौधरी, भूमिका आणि गोडके श्रावणी दीपक. गोडके श्रावणी दीपक. तिथे पालक आले असतील कृपया त्यांनी व्यासपीठावर यावे ही विनंती. गोडके श्रावणी दीपक. शालांत परीक्षा समाजशास्त्र विषयात सर्वप्रथम पिंगळे सार्थक अनिल. घोडके श्रावणी दीपक. खूप खूप शुभेच्छा बाळा. पिंगळे सार्थक अनिल समाजशास्त्र विषयात सर्वप्रथम. पिंगळे सार्थक अनिल त्याचे बाबा आलेले आहेत. या आजोबांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. नातूचं कौतुक बघायला बाबा आलेले बाळांनो. पिंगळे सार्थक अनिल समाजशास्त्र विषयात सर्वप्रथम. यानंतर 5 सप्टेंबर शिक्षक दिनासाठी प्रथम क्रमांक किमया नितीन निरपगार. यानंतर मानस अनिल पाटील, सुशांत हेमंत पाटील, वैष्णवी धनंजय पवार, कुणाल उमाकांत जगताप. 5 सप्टेंबर शिक्षक दिन आदर्श शिक्षक पुरस्कार श्री राजेंद्र देवराव मोहिले यांच्यातर्फे व दासगोड मंडळ यांच्यातर्फे 5 सप्टेंबर शिक्षक दिन आदर्श शिक्षक म्हणून या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्राप्त. चैतन्य सुधीर जवळकर यांच्यातर्फे आर्थिक मदत म्हणून सौरभ सुरेश माळी. चैतन्य दीपक सेंदाणे, कुणाल रवींद्र शेलार. सगळ्यांनी शांतता ठेवा. बाळांना आम्हाला कळतंय खूप वेळ झालेला आहे. थोडी शांतता ठेवा. कुणाल रवींद्र शेलार.